उन्हाळ्यात पाणी कमी पडले आणि बोर घ्यायचा आहे, मग कोणत्या जागी बोर घ्यावा की जेणेकरून सगळ्यात जास्त पाणी लागेल असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठी घेऊन आलो एक असं झाड की या झाडाशेजारी जर तुम्ही बोर घेतला तर 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागते। विश्वास ठेवा, या झाडाशेजारी 100% 5 इंच पाणी नक्की मिळतं। हे आम्ही नाही तर एक बोरवेलच्या गाडी चालवणारे एक ऑपरेटर ज्याने 25 वर्षात 1000पेक्षा जास्त बोरवेल मारले आणि जेवढे बोरवेल त्या झाडाशेजारी मारले त्या सगळ्या बोरला 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागले। आता त्या बोरवेलची गाडी चालवणाऱ्या व्यक्तीनं हे गुपित सांगितलंय, त्यामुळे ही गोष्ट 100% खरी आहे। आता हे जर झाड तुमच्या घराशेजारी असेल, तुमच्या शेतात असेल तर तुमची लॉटरी लागलीच म्हणून समजा। हे झाड बऱ्याच वेळा घराच्या आसपास असतं पण ओळखता येत नाही। हे झाड, याला पाण्याचं झाड म्हटलं जातं। हे झाड कसं ओळखायचं ही माहिती देखील त्या बोरवेलच्या ड्रायव्हरनं सांगितली। हे झाड असं आहे की ज्याची लागवड कुणालाच करता येत नाही, याचं रोप देखील कुठं मिळत नाही, हे फक्त पक्ष्यांच्या विष्ठेतूनच उगवतं। त्यामुळे हे झाड 100 ते 150 फूट खोलवर याच्या मुळ्या जातात आणि त्यामुळे या झाडाशेजारी 5 इंचापर्यंत पाणी लागतं। ही माहिती एका बोरवेलची गाडी चालवणाऱ्या जुन्या अनुभवी व्यक्तीनं सांगितली आहे, जो गेल्या 25 वर्षापासून बोरवेल मारण्याचं काम करतोय। त्यामुळे त्यांनी जेवढे बोर मारले आहेत त्यापैकी या झाडाशेजारच्या सगळ्या बोरला 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागले। तो बोरवेलवाला एवढंही म्हणाला की हे झाड तुमच्या शेतात नसू द्या, तुमच्या या शेताच्या किंवा घराच्या 1 किलोमीटर परिसरात जरी असलं आणि तुम्ही जर या झाडाच्या सरळ रेषेत बोर मारला तरी देखील तुम्हाला 2 इंचापेक्षा जास्तच पाणी लागेल। मग या व्हिडिओच्या माध्यमातून ही अतिशय गुपित आणि अनुभवी माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, बोर मारणं म्हणजे हजारो लाखो रुपयांचा जुगार, पण जर का तुम्हाला हे झाड ओळखता आलं, हे जर झाड तुम्हाला ओळखता आलं तर 100% तुमच्या बोरचे पैसे 100% फायदा देणार आहे। अगदी योग्य सत्कारणी तुमचे पैसे लागतील सगळ्यात आधी। त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की हे झाड नेमकं काय असतं, या झाडाजवळ बोर मारल्यानंतर 5 इंच पाणी कसं काय लागू शकतं, हे झाड नेमकं ओळखायचं कसं, याच्या बाजूला बोर नक्की कसा घ्यायचा, कोणत्या महिन्यात बोर घेतला तर वर्षभर पाणी टिकून राहतं, आणि जर तुमच्या जुन्या बोरचं पाणी कमी झालं असेल तर ते कसं वाढवायचं, तर अत्यंत मोलाची माहिती आपण घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये। एका बोरवाल्याने, म्हणजे जो माणूस 25 वर्षापासून बोरवेल पाडतोय, तर अशा माणसाच्या प्रदीर्घ अनुभवातून असलेला हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात बंद करण्याचा प्रयत्न करू नका। पहा, जर तुम्हाला नवीन बोर घ्यायचा असेल, तुम्हाला पाणी लागेल की नाही अशी भीती तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून नक्की बघा, कारण की आज या व्हिडिओमध्ये एका 25 वर्ष अनुभव असलेल्या माणसाच्या अनुभवातून खास झाडाबद्दल माहिती सांगतोय की ज्यामुळे या झाडाजवळ बोर जर घेतला तर तो कधीच फेल जात नाही, उन्हाळ्यात देखील पाणी कायम राहतं। तर बघा, जसं आपल्याला माहिती आहे की बोर घ्यायचं म्हटलं तर खर्च खूप जास्त येतो। हा खर्च कमीत कमी 50,000पासून 2 लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचतो। मग प्रत्येकाची एक साधी आशा असते की आपल्या बोरला जास्तीत जास्त पाणी मिळावं, दुसरा बोर मारायची गरज येऊ नये। साहजिकच जर बोरला जास्त पाणी मिळालं तर दुसरा बोर मारण्याचा खर्च वाचतो। पण यात एक सगळ्यात महत्त्वाची अडचण असते, बोर मारल्यानंतर खूप वेळा काय होतं, पाणी लागतं। बोर घेतला की सुरुवातीला काही दिवस बोरला पाणी येतं, पण उन्हाळा आला की बोर कोरडा पडतो। मग असं व्हायला नको म्हणून कायमस्वरूपी बोरला पाणी असावं, असा पॉईंट नेमका कोणता असतो याचीच माहिती आपण झाडांविषयी सांगतो। आता पहा, हे झाड असं आहे, हे बऱ्याच वेळा घराशेजारी असतं, काहींच्या शेतात उगलेलं असतं, पण ते बऱ्याच वेळा लक्षात येत नाही। मग ते लक्षात घेण्यासाठीचाही मुद्दा तुम्हाला सांगतो। तुम्ही जर त्या झाडाशेजारी पॉईंट निवडून जर बोर घेतला तर तुमचा बोर एकतर आधी त्याला पाणी तुडुंब लागेलच, पण संपूर्ण उन्हाळाभर तुम्हाला पाण्याची चिंता उरणार नाही। पण कोणतं असं झाड आहे, कोणत्या झाडाजवळ बोर घेतल्यानंतर तुम्हाला पाणी मिळतंय? 25 वर्ष एक माणूस असा होता की जो बोरवेलची गाडी चालवायचा, वेगवेगळ्या भागात बोर घ्यायचा, प्रत्येक गावातून फोन यायचे, तिथे जाऊन तो बोरवेल खोदायचा। त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की काही बोरला कमी पाणी लागतं तर काहींना अफाट पाणी लागतं, की मग त्यांनी पाहिलं की जेवढ्या जास्त बोरला पाणी लागले त्या बोरच्या बाजूला एक असं झाड होतं की या झाडामुळे त्यांना पाणी मिळत होतं। मग त्यांनी काय केलं, त्याने आमच्या टीमने त्याला खूप माहिती विचारली, आमच्या टीमने त्याच्याशी संपर्क केला आणि त्याने एक नाही तर 5 झाडांची नावं सांगितली। 5 अशी झाडं आहेत की जर असेल, या 5 झाडांपैकी कोणतंही झाड जर तुमच्या बोर शेजारी जर असेल तर तुम्हाला पाणी मिळणार आहे।
पाचही झाडांची माहिती आपण घेतोय. बघा ही जी झाडं आहेत ती अत्यंत महत्त्वाची झाडं आहेत. याची पेरणी कुणीही करू शकत नाही, याचं रोप तुम्हाला मिळत नाही, आपोआप नैसर्गिकरित्या ही झाडं तिथे येतात. आणि महत्त्वाची बाब असते, या झाडांच्या मुळ्या ज्या असतात तर त्या 70, 80, 90, 100 फूट खाली गेलेल्या असतात. म्हणजे तिथे जिथं जिथं पाणी आहे तिथं तिथे हे झाड असतं, तळापर्यंत पाणी उडून घेत असतं. पहा 100% जिथे पाणी लागतं. आता यातलं पहिलं झाड आहे ते पाहूयात. आता यातलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे चारही झाडं थोडेसे नॉर्मल आहेत, पण 5 नंबरचं झाड हे सगळ्यात भयानक आहे. कारण की 5 नंबरचं जर झाड तुमच्या शेतात सापडलं, तुमच्या घराशेजारी सापडलं आणि तुम्ही जर त्याच्या शेजारी बोर मारला तर तुमचं पाणी संपूर्ण गावाला देऊल देखील शिल्लक राहील इतकं पाणी लागू शकतं. पहा आता सगळ्यात पहिलं झाड आहे औदुंबराचं झाड. औदुंबराचं झाड जे आहे या झाडाच्या सानिध्यात पाणी लागतं. पाणी म्हणजे गोड पाणी. अत्यंत हे जे औदुंबराचं झाड आहे जे त्याचं रोप तुम्हाला कुठे सापडणार नाही. पक्षी त्याला खातात आणि त्यांच्या बिया विष्ठेद्वारे जमिनीवर पडतात आणि त्याचं रूपांतर झाडात होतं. औदुंबराचं झाड जरी तुमच्या शेताच्या आसपास असेल तर त्याच्या बाजूला तुम्ही बोरवेल करू शकता. दुसरं महत्त्वाचं झाड आहे, त्याला धार्मिक महत्त्व आहे, ते झाड म्हणजे वटवृक्ष. वटवृक्ष जे आहे त्या झाडाच्या जवळ देखील मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. तुम्ही पाहिलं असेल वटवृक्ष हा देखील नैसर्गिक पद्धतीनंच येतो, त्याचं बियाणं कुठे मिळत नाही. आता पुढचं झाड जे आहे त्याची पूर्वीच्या काळी लागवड होत नसायची, पण आत्ताच्या काळात त्याची रोपं बनवून झाड लावणं सुरू झालेलं आहे. मग ही झाडं तुम्ही लावलेली जरी असतील तर या 3 नंबरचं झाड जे आहे तर तिथे बोर घेऊ नका. पण जर 100% स्वतःला उगलेलं झाड असेल तर तिथे तुम्ही ही बोर घेऊ शकता. आता पहिलं झाड पाहिलं औदुंबराचं, दुसरं वटवृक्षाचं. आता तिसरं झाड आहे पहा, तिसरं झाड, चौथं आणि पाचही झाडांची माहिती देतोय. पण आता तिसरं झाड जे आहे तर चंदनाचं झाड आहे. चंदनाचं झाड हे जर आपोआप उगलेलं असेल तर चंदनाच्या झाडाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी लागू शकतं. आता आपण 3 झाडं पाहिले पहा, औदुंबर, वटवृक्ष आणि चंदनाच्या झाडाजवळ तुम्हाला पाणी लागते. पण कदाचित जर पॉईंट व्यवस्थित पाहिला नाही तर बोर फेल जाऊ शकतो. पण आता पुढचं जे झाड आहे तर ते झाड हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या शेजारी 100% पाणी लागतंय असं बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे. पहा या झाडाच्या शेजारी जर बोर घेतला तर इतकं पाणी उडतं, म्हणजे त्या बोरच्या पाईपमधून इतकं पाणी उडतं की अक्षरशः सगळं गाव जमा होत असतं. पहा तुमचा बोर जर 100% वाया जाऊ द्यायचा नसेल तर हे झाड तुम्हाला शोधावंच लागेल. आणि ते झाड त्याला धार्मिक महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पानं एकमेकांना देत असतो आणि ज्याला आपण सोनं म्हणतो तेच झाड म्हणजे आपट्याचं झाड. आपटा हा असा नैसर्गिकरित्या तुमच्या शेतात उगतो. तुमच्या घराशेजारी प्लॉटमध्ये कुठे असेल तर तुमचा बोर कधीच वाया जाणार नाही. पहा ही माहिती पाहणारे जे लोक आहेत किंवा जे सांगितली ते खूप अनुभवी आहेत. बोरवेल ड्रायव्हर अशा लोकांनी माहिती दिलेली आहे. तसेच पुराणामध्ये देखील या झाडाशेजारी पाणी लागतं असं लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे याला ऐतिहासिक आधार देखील आहे. आता हे जे झाड आहे हे झाड तुमच्या शेतात तुमच्या घराच्या आसपास आहे का? वर जे सांगितलेले 4 ते 5 झाडं होते तर त्या झाडाशेजारी कधी पाणी लागलेलं तुम्ही पाहिलं आहे का? तुमचं यावर काय अनुभव आला आहे? तुमचं याच्यावर काय निदर्शन आलेलं आहे? नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवायचं आहे. तुम्हाला सध्या बोर घ्यायचा आहे का? तुम्ही बोर घेण्याचा विचार करत आहात का? नक्की कमेंट करून तुम्ही कळवायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.